केमिकल असतात ते टाकले गेले पाहिजे खालती, त्याला उधळी लागू नये, कीड लागू नये म्हणून. मला असं वाटतं हे सगळं झालं पाहिजे. पण नुसतं करायचं म्हणून एक एक फावडं मारलं जेसीबीने चाललं पुढे, आणि ते 3-3 फुटावर 4-4 फुटावर. आता वडाचं झाड किती मोठं होतं, तर 50 फुटाचा परिसर ते व्यापत असतो. आता तुम्ही जर 5-5 फुटावरती झाडं लावली, मला वाटतं हे काही योग्य नाही आहे. म्हणून मी म्हटलं फक्त असं नावाला झाडा वृक्षारोपण करू नका. जसं काही वृक्षप्रेमी म्हणतात की दरवर्षी तुम्ही सांगता मी झाडं लावली, एवढे झाड तेवढे आले नाही. पण मी तुम्हाला सांगतो, या 15, 20, 25 झाडातलं एकही झाड मी मरू देणार नाही. समजा तुम्हाला वाटलंच महिनाभरात त्याला शॉक लागला येताना, की ट्रान्सपोर्टिंगमध्ये काही धक्का लागला, तर आम्ही तात्काळच्या ठिकाणी महिनाभराने त्याची वाट बघू, हिरव्या पाल्याचं येतं का, नाहीतर आम्ही दुसरं झाड त्या ठिकाणी लावू. पण आम्ही सगळीची सगळी 100% झाडं या ठिकाणी जगवणार आहोत. पण मला वाईट दुःख याचंच वाटतं की जे लोक तिथे वृक्षाला चिटकत होते, आम्ही एवढं आवाहन करून त्यांना सांगून इथे कोणी झालेलं नाही. म्हणजे फक्त त्यांना वृक्ष लावायमध्ये इंटरेस्ट नाहीये, काहीतरी डिस्प्यूट तयार करायचा याच्यामध्येच इंटरेस्ट दिसतोय. नाही तर ते इथे आले असते. आता आम्ही एवढ्या ठिकाणी एवढी झाडं लावतोय, सगळे विद्यार्थी लावतायत, नाशिककर लावतायत, पण कोणीच नाही. आमच्या इथं गायकवाड जर सोडले तर इथे कोणी येऊन बघत नाहीये. तुम्ही काय लावताय, काही सूचना, मार्गदर्शन, तुम्ही जर एवढे वृक्षप्रेमी आहात तर कमीत कमी मला मार्गदर्शन तर करा. सांगा की बा हे चुकतंय, हे असं करा, तसं करा, हे झाड इथे लावा, तिथे लावा, अंतर एवढं घ्या, तेवढं घ्या, की आम्ही सांभाळतो, काही जबाबदारी घेतो. पण काही मंडळी फक्त इतकी बोलबच्चनगिरी करते, म्हणजे मला समजत नाही. काही लोक तर इथे काय किती घाणघाण बोलतायत. मोदींपासून ते सुरुवात करतायत बोलायला, साधू संतांवर वाटेल तसं वक्तव्य करतायत. मला वाटतं म्हणजे त्यांचं प्रेम हे झाडांवरचं मला असं वाटतं की वेगळे दिसत आहे. 15-20 झाडं लावतो आम्ही, तुमची बघण्या याची जबाबदारी नाही. सगळे साधू संत मग सगळे झाडं लावतायत, शाळेचे कॉलेजचे विद्यार्थी झाडं लावतायत. पण तुम्ही या ठिकाणी येऊन ढुंकून बघायलाही तयार नाहीत. आम्ही तुम्हाला आमंत्रण देऊन सुद्धा, म्हणजे तुमचं कोणतं वृक्षप्रेमी मला हेच कळत नाही. भाजपकडून नाशिकमध्ये सोबाळ्याची निवडणूक लढवण्याची तरतूद करण्यात आलेली. सुनील केदार यांनी असं सांगितलेलं आहे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची इच्छा आहे 2017 प्रमाणे नाशिक महानगरपालिकेची निवडणूक ही स्वतंत्र लढव. मला असं वाटतं आमच्याकडे जिल्हाध्यक्षांना असं कुठले अधिकार दिलेले नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली असेल की कार्यकर्ते म्हणतायत म्हणून, पण असं आमचं कुठे ठरलेलं नाही. आम्ही आमच्या नेत्यांनी सांगितलंय, वरतून देवेंद्रनी सांगितलंय, रवी चव्हाण यांनी सांगितलेलं की